शिवाजी महाराज कोण होते? राजे। शिवाजी महाराज कोण होते? सोबत अजून कोण होते? छत्रपती ही त्यांची पदवी आहे। छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? केवळ एक राजेच नव्हते तर मराठी साम्राज्य, मराठा साम्राज्य, देशात जिथे कुठे मराठी साम्राज्य अस्तित्वात होता एकमेव राजे होते ज्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी पोहोचून प्रत्येकाला जवळ करण्याचा प्रयत्न कोणी केला? शिवाजी महाराजांनी केलं। म्हणून या देशातीलच नाही तर या जगातील सगळ्यात महान राजे म्हणून कोण होऊन गेले? शिवाजी महाराज होऊन गेले। आज त्यांची जयंती आहे। आज आपण सगळे शिवाजी महाराज होऊ शकतो। देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावायला जातो तेव्हा त्याच्या पाठीशी राहून आपला भारत देश, त्याच्या कौटुंबिक नात्यातील सगळेच एक त्याला एक अशी प्रेरणा देतात की जेव्हा एक सैनिक जेव्हा जायला निघतो तेव्हा सगळ्यांची भावना काय असते ती भावना माझ्या कवितेत मी मांडली आहे। कवितेचे शीर्षक आहे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावायला जाताना। शूरवीरा तू रडू नकोस, शूरवीरा तू रडू नकोस, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावायला जाताना। शूरवीरा तू रडू नकोस, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावायला जाताना, या भारत मातेचे ऋण फेडायला निघताना, एका आईच्या पदरातून जन्माला घेऊन दुसऱ्या आईच्या रक्षणार्थ जीवन समर्पित करायला सिद्ध होताना। शूरवीरा तू रडू नकोस, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावायला जाताना, या भारत मातेचे ऋण फेडायला निघताना, एका आईच्या पदरातून जन्माला येऊन दुसऱ्या आईच्या रक्षणार्थ जीवन समर्पित करायला सिद्ध होताना। कारण प्रत्येक जन्माचं पुण्य व या जन्माचं सार्थक म्हणून, कारण प्रत्येक जन्माचं पुण्य व या जन्माचं सार्थक म्हणून ही संधी फक्त तुलाच मिळाली आहे। हे वीर जवाना, शहीद झालास तर अमर राहा आणि जिवंत असेल तर पुन्हा ये तुझ्या आप्तजनांना भेटायस। पण अश्रू मात्र व्यर्थ घालवू नकोस, पण अश्रू मात्र व्यर्थ घालता शस्त्रांना परिपूर्ण शक्ती देईल माता आई भवानी। मग तुझ्या अस्त्रशस्त्रांना परिपूर्ण शक्ती देईल माता आई भवानी, तुझ्या सोबतीला आशीर्वाद राहू देतील देशभक्तीने भरलेले हे असंख्य भारतीय नागरिक। म्हणून तू माघार घेऊ नकोस, देशाच्या सरहद्दीतल्या रणांगणात युद्धासाठी पाऊल टाकताना, देशाच्या सरहद्दीतल्या रणांगणात युद्धासाठी पाऊल टाकताना शूरवीरा तू रडू नकोस, शूरवीरा तू रडू नकोस। धन्यवाद।